हॅलो फ्रेंड्स, हरिओम बेबी स्टुडिओ या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मी स्वागत करते। आज आपल्याकडे आलेला आहे शाश्वत आणि शताक्षी, ट्विन्स ब्रदर्स अँड सिस्टर। शाश्वत आणि शताक्षी तसे आपल्या ओळखीचेच आहेत, कारण ते 10 महिने अगोदर सुद्धा आपल्याकडे न्यूबॉर्न फोटोशूट करण्यासाठी आले होते। आणि हे पहा, आज ते आपल्याकडे आलेले आहेत केक स्मॅश प्री बर्थडे शूट करण्यासाठी। त्यांच्या प्री बर्थडे साठी आपण हे असं बलून डेकोरेशन असा बर्थडे सेटअप आपण त्यांच्यासाठी तयार केलेला आहे। आणि हे बघा, आपण आज पाहणार आहोत एका चिमुकल्या बहीण भावांची मस्ती, त्यांचे भांडणं आणि त्यांची एकमेकांची बरोबरी। कारण तुम्हाला माहित आहे, बहीण भाऊ म्हणल्यावर भांडणं बरोबरी ह्या सगळी गोष्टी होणारच, आणि ह्या चिमुकल्यांचं सुद्धा असंच काही आहे। तर पहा त्यांचा केक स्मॅश शूट कसा होतो, एकमेकांसोबत हे भांडतात की एकमेकांना केक खाऊ घालतात, अशा सर्व मजा पाहण्यासाठी आणि अजूनही काही फोटोशूट आणि फोटोशूटच्या वेळेच्या मजा आणि मस्ती पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आणि आजच्या ह्या चिमुकल्यांचा हा जो फोटोशूट आहे, ह्याचा रिझल्ट कसा आहे याचे फोटोज पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। हा बघा, आम्ही करून घेत आहोत त्यांचा फोटोशूट। ह्या बेबींच्या मम्मीने सांगितले की त्यांचा एकेकांचा फोटोशूट करून घ्या। मग दोघांचंही एक वेळा वन बाय वन त्यांचं फोटोशूट करून घेतलं। शाश्वत जसा स्टुडिओमध्ये आला तेव्हापासून त्याला बलून्स खूप आवडत होते, आणि म्हणून आम्ही त्याचं फोटोशूट सुद्धा बलून सोबतच केलं। आणि हे पहा, तुम्ही पाहत आहात की त्याचं लक्ष फक्त आणि फक्त बलून्सवर आहे, तो फक्त बलूनच खेळत आहे। आणि म्हणून त्याचं बलून सोबत फोटोशूट करून घेतलं। शताक्षीचंही एकटीचं फोटोशूट केलं। आणि हे आता दोघांचं फोटोशूट पहा, त्यांची मम्मी किती परेशान होतीये की दोघांचा फेस समोर आला पाहिजे, दोघांच्या मुवमेंट चांगल्या आल्या पाहिजे। आणि हा बघा, शाश्वत ज्याला असं वाटते की बॅक साइडचे पण जेवढे बलून्स आहेत तेवढे सर्व बलून्स पण मीच घ्यावे, आणि त्यांच्या शूटला शाश्वत ला खेळवण्यासाठी त्याचे बाबा सुद्धा किती बोलत आहेत, किती परेशान होत आहेत हे पहा। आणि अशा प्रकारे आम्ही यांचा खूप सुंदर असा फोटोशूट केलेला आहे। त्याचे फोटोज तुम्हाला पाहायला मिळणारच आहेत। आणि हे पहा, आता ह्याच्यानंतर आपण करणार आहोत दोघांचं केक स्मॅश। पण त्यांची मम्मी म्हटली की दोघांना जर एकदाच केक दिला तर ते फार बरोबरी करतात, एकतर भांडणं करतील किंवा दोघं पण केक पाडून टाकतील। त्यामुळे आपण काय करू, वन बाय वनच केक स्मॅशचं शूट सुद्धा वन बाय वन करून घेऊ। आणि मग अशा प्रकारे पहिले आम्ही शताक्षीचं केक सोबत फोटोशूट केलं, आणि त्याच्यानंतर शाश्वतचं करून घेतलं, आणि मग ह्या दोघांचं सोबत फोटोशूट करून घेतलं। हे बघा, दोघांचं फोटोशूट आणि परत केक स्मॅश हा तर आमच्यासाठी फार मोठा टास्क होता। आणि त्यासाठी मग आम्ही त्या बाळाची मम्मी, त्यांचे बाबा आणि मी असं 3 जण सतत प्रयत्न करत होतो। त्यांना काही बोलून, काही गोष्टी, काही टॉयज दाखवून अट्रॅक्ट करत होतो। आणि मग आम्ही त्यांच्याकडून केक स्मॅश फोटोशूट अशा प्रकारे करून घेतला। आणि ह्याची मुकल्यानं खरंच खूप सुंदर सुंदर असे फोटोज सुद्धा दिले। पहिले त्यांना वाटत होतं की केक हाताला लागल्यावर चिकट वगैरे लागत असेल, त्याच्यामुळे ते थोडेसे डिस्टर्ब होत होते। पण त्यांना जेव्हा एकदा केक खाऊ घातला, त्यांना समजलं की अरे केक तर गोड असतो, तेव्हा मात्र ह्या दोघांनी मस्तपैकी केक खायला सुरुवात केली, आणि दोघांनी पण छान केक खाऊन छान फोटोशूट सुद्धा करू दिला। हे पहा, केक सोबतची त्यांची मस्ती तुम्ही पाहतच आहात, कसं दोघं जण, शाश्वत कसा केक खातोय आणि शताक्षी सुद्धा कसे बोट चाखत आहेत हे सर्व। आणि हे पहा, अशा प्रकारे शांततेनं न भांडण करता, केक गोड असल्यामुळं फक्त म्हणजे किती पटकन मी केक खाऊ असा त्यांचा प्रयत्न होता, आणि दोघंही केक खाण्यामध्ये एवढे बिझी झाले होते। त्याच वेळी आम्ही पटपट फोटोज क्लिक करून घेतले, आणि अशा प्रकारे त्यांचे खूप सुंदर असा फोटोशूट झाला, ज्याचा रिझल्ट, ज्याचे फोटोज आता तुम्ही पाहणार आहात। आणि हे पहा, किती सुंदर फोटोज ह्या ब्रदर्स अँड सिस्टर्सचे आलेले आहेत। असेच सुंदर फोटोशूट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, आणि आजचा फोटोशूट कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। बाय।